नमस्कार मैत्रिणींनो, करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे छोले. त्याच्याबरोबर तुम्ही पुरी करू शकताय किंवा भटुरेही करू शकताय. मी तुम्हाला भटुरे पण करून दाखवणार आहे. तर मी हे छोले मी रात्री भिजत ठेवलेत. हे पावशेर आहेत. असे पूर्ण 8 तास भिजू द्या. तुम्हाला जास्त लवकर करायचे असतील तर तुम्ही गरम पाण्यात पण भिजून घालू शकताच आहे. तर आता आपण हे कुकरमध्ये शिजाय टाकूया. तर आता मी याच्यामध्ये छोले पूर्ण बुडतील एवढं पाणी टाकते. याच्यामध्ये मी आणि थोडंसं मीठ टाकते. म्हणून आपण आता ह्याला मीडियम फ्लेमवर एक 5 शिट्ट्या करून घेऊया. तर आता आपण छोल्यासाठी लागणारा छोल्याची ग्रेव्ही करणार आहे. त्यासाठी लागणारा आपण मसाला बघूया. हे 2 टोमॅटो घेतलेत मी, मोठे टोमॅटो आहेत, लाल बघून घ्यायचे, चिरून घेतलेत. हे मीडियम साईजचे 2 कांदे आहेत, असे रफली चॉप करून घेतलेत. एक मोठी कोथिंबीर आहे, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि कोथिंबीरचे देठ थोडेच टाकलेत मी. तर हे सगळं आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर आता आपण भटुरेचं पीठ मळून घेऊया. हे 2 वाटी मैदा आहे. त्याच्यामध्ये आता भटुरेला लागणारं साहित्य बघून घेऊया. हे चाळून घेतलं आहे मैदा मी. 1 वाटी दही घेतले, 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा खायचा सोडा, 1 चमचा साखर घेतले, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल आणि कोमट दूध घेतले. तुम्ही दुधाऐवजी पाणी पण घेऊ शकता, खरं कोमट करून घ्यायचं. तर आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया. रवा, साखर, तुम्ही साखरची पावडर पण करून घेऊ शकता, बेकिंग पावडर, खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ. आणि हे आता आपल्या छोलेची शिट्टी पण व्हायला कुकरची. आणि याच्यामध्ये जराशी मी कसुरी मेथी टाकते. आणि हे आपण एकत्र करून घेऊया. हे पीठ 1 तासभर आपण मुरत ठेवायचं, जेणेकरून आपले भटुरे चांगले येतात. तर आपण असं दूध टाकून थोडं असं करून मळत घ्यायचं, तिथे मळून घ्यायचं. पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही, जास्त पातळ पण नाही. ह्याला मळून आपण डब्यात ठेवून टाकूया, जेणेकरून आपलं पीठ एकदम छान मुरेल. 1 तास तरी तुम्ही हे पीठ ठेवू शकता. त्याच्यावरती जरा थोडंसं मी तेल टाकले
परत एकदा आपण असं व्यवस्थित असं एक जीव करून घेऊया. आपण 1 तास असं मुरू देऊया आपण. झाकण लावून ठेवतो. तर बघा आता आपले छोले शिजलेले आहेत. बघा व्यवस्थित शिजलेले छोले. त्यातले थोडेसे छोले काढून मी असे बारीक करून घेतलेत. तर आता आपण छोलेसाठी फोडणी देऊया. त्या फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं, मी हा मसाला बारीक करून घेतला आहे. तर आता मोठे 2 चमचे तेल घेतले मी. अर्धा चमचा जिरं घेतले. हळद, धनेपूड, हे 2 तेजपत्ते आहेत. मोठी विलायची 2 आहेत. परत दालचिनीचे 2 तुकडे आहेत आणि 2-3 मिरे आहेत. चवीनुसार मीठ. हा छोले मसाला आहे 2 चमचे आणि 1.5 चमचा लाल तिखट आहे, की जे तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही घालू शकता, तिखट पाहिजे तेवढं. तर आता आपलं फोडणी देऊया. तेल गरम करायचं होते मी. आपलं तेल गरम झालं का आपण याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं आपलं आता भाजले. त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, 2 मोठी वेलची आणि 2-4 मिरं टाकल्यात. हे पण चांगलं भाजलं. आता आपण हा केलेला मसाला टाकायचा. मसाला आपण आता तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. याच्यामध्येच मी लाल तिखट टाकते. हळद, बघा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागले. त्याच्यामध्ये धना पावडर टाकते अर्धा चमचा. आणि आपण त्यातले थोडे शिजले छोले ते बारीक करून ते टाकते आम्ही, जेणेकरून आपली ग्रेव्ही घट्ट होते. छोलेला पण चव चांगली लागते. आता आपण हे शिजवून घेतलेले छोले त्या पाण्यासकट टाकूया आपण.
काय नाही. मी हे आता गरम पाणी करून घेतले. आपल्या मिक्सरच्या भांड्यात जरासा मसाला चिकटला होता म्हणून मी याच्यामध्येच गरम पाणी टाकते. याच्यामध्ये टाकूया आपण. शिजताना आपण छोले हे टाकलेलं मीठ, त्यामुळं चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकते. आणि आपला छोले मसाला. छान शिजवून घेऊया. तर आता आपण भुटारी करून घेऊया. पीठ आपलं चांगलं मुरले. छोटासा गोळा घ्यायचा असा. तुम्ही पिठावर पण लाटू शकताय. मी तेलावर लाटल्यामुळे आपले तेल खराब होत नाही, करपत पण नाही. आपण लाटून घेऊया. तेल आपलं गरम झाल्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित फुललाय. तेल गरम असलं का लगेच वरती येते. साखर टाकल्यामुळे याला सोनेरी रंग पण आल्यामुळे आता याच पद्धतीने आपण दुसरा पण बनवून घेऊया. तर बघा आपली छोले भटुरेची रेसिपी तयार झाली. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.